तर मित्रांनो, हिची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा. आणि या उक्तीप्रमाणे आपण आता आम्ही किंवा हे सर्व वारकरी मंडळी दिवे घाटातून प्रवास करणार आहोत आणि हळूहळू हा दिवे घाट पार करणार आहोत. तर चला तुम्हाला पुढला प्रवास दाखवतोय. मित्रांनो, इथे बघा वाटप सुरू आहे खिचडीचं. आज एकादशी आहे आणि ही मंडळी या वारकऱ्यांसाठी ही सेवा देत आहेत. आपण पुढे निघालेलो आहोत बघा दिवे घाटाच्या दिशेने. आता काही वेळातच दिवे घाट आपण चढणार आहोत. मित्रांनो, वारकऱ्यांच्या सेवेसाठी असणारी ही मंडळी बघा वारकऱ्यांना सेवा देत आहेत आणि खरंच हे सुद्धा एक पुण्याचं काम आहे. पुढला प्रवास सुरू असतो बघा. शासनाकडून जागोजागी पाण्याचे टँकर सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत वारकऱ्यांसाठी. तर मित्रांनो, दिवे घाट चढत असताना आपल्या सोबत आहेत पैठणचे विजय महाराज जमादार. विजय महाराज आहेत. विजय महाराज जमादार. तर आपण वारीला चाललात. होय. पण काय बोलताय वारीबद्दल? काय बोलताय? आनंदी आनंद आनंदी आनंद. आणि वारी कशी आहे? वारी चांगली आहे. तर मित्रांनो, आता आपण दिवे घाट चढायला सुरुवात केलेली आहे आणि खरंच विठ्ठलाचं नाव घेतलं की एक वेगळी ऊर्जा येते आणि तीच ऊर्जा घेऊन आम्ही सर्व वारकरी आता हा दिवे घाट चढण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि सकाळचे 8 वाजायला आलेले आहेत. हवेमधला गारवा कमी झालेला आहे. थोडा ऊन आहे तरी देखील ऊर्जा मात्र कमी झालेली नाही आहे. विठ्ठलाचा नामघोष कमी झालेला नाही आहे आणि हा दिवे घाट अगदी हलवारपणे आम्ही चढत आहोत. विठ्ठल माझा विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल
तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल दिवे घाटोमध्ये जल्लोष चालू आहे, विठ्ठलाच्या नावाचा जल्लोष आणि फक्त विठ्ठलाचं नामघोष करत नाचत गाचत ते वारकरी आज हा दिवे घाट चढत आहेत। तर पुन्हा तो व्हिडिओ मी दाखवण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेन। चला तर मित्रांनो खरंच दिवे घाट चढताना एक उत्साह आहे आणि हे बघा माझ्या मागे सर्व वारकरी अगदी उत्साहात जल्लोष करत आहेत, अगदी आनंद विठ्ठल नामात रंगून ही मंडळी हा दिवे घाट चढत आहेत। आपण सुद्धा जवळजवळ महात्यावर पोहोचणार आहोत। तर खरंच आजचा दिवस खूप गोड आहे आणि खरंच चला पुढला प्रवास आपण करतोय। तर मित्रांनो आपल्या वारीतील आपल्या दिंडीतील वादक गायक ज्यांच्या गळ्यात साक्षात सरस्वती माता विराजमान आहे असे कृष्णा महाराज आपल्या सोबत आहेत आणि त्यांना वारीबद्दल काही बोलायचं आहे। तर कृष्णा महाराज काय बोलणार या वारीबद्दल, या पंढरीच्या वारीबद्दल? माऊली एखाद्या शब्दात सांगायचं म्हटलं तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही। खरंच माऊलींच्या या ठिकाणी समाधी सोहळा आणि या ठिकाणी माऊलींचा या ठिकाणी पांडुरंगाच्या भेटीचा सोहळा खूप असा भूतन भविष्यते आहे। आणि खरंच या वारीमध्ये असंख्य पब्लिक या ठिकाणी विना आमंत्रणाची येत असते बरं का। ज्याप्रमाणे तुकोबाराय सांगतात, भुकेली या बाळा अति शोक करी वाट पाहे परी माऊलीची, त्याचप्रमाणे आमची सुद्धा तशीच अवस्था झालेली आहे की ज्याप्रमाणे एखादं भुकेलं बाळ आपल्या मातेची वाट पाहतं, त्याचप्रमाणे आमची सुद्धा भगवंताच्या भेटीची इच्छा त्या ठिकाणी झालेली आहे बरं का माय बाबा। या माऊली आपल्याला आहेत, त्या माऊली बघा आई कुठल्या पण लिप्पाणीच्या। तर आई आपण वारीला निघालात ना, तर माऊली काय बोलताय वारीबद्दल? काय बोलायचं आता, चांगलं वाईट हेच बोलायचं। चांगलं विठ्ठल काय बोलतोय? विठ्ठल काय म्हणते, आमच्या दर्शनला या म्हणतो। येतोय का? म्हणजे तो वारीमध्ये नाहीये? आहे की आहे ना, मग कशाला दर्शन? आपण चाललो आपल्या संगच येतो, आपल्यासोबत आहे की नाही? दर्शन घेतच जायचं नाही। आई तुमचं नाव काय? हौसाबाई लकडे। आई काय बोलताय वारीबद्दल? किती वर्ष करताय? 10 वर्ष तुम्ही वारी करताय आणि मग ही वारी काय देते आपल्याला? पाय देते, हात देते, सगळं देते आपल्याला। काही लागतं आनंद देते की नाही? आनंद देते नक्की। धन्यवाद आई। मित्रांनो या वारीमध्ये भेटलेले हे वारकरी आहे बघा, अगदी आनंदात पुढे निघालेले आहेत। तर आपण पण पुढे चालूया, चला। तर मित्रांनो वारीच्या वाटेत अजून एक माऊली आपल्याला दिसत आहेत। बाबा कुठून आलेत? आपलं नाव काय? रामभाऊ वारे। आपण कुठून आलेत? दामखेडून। वारीला निघालेले काय बोलते वारीबद्दल आपण? काय म्हणतो इटालीला रुक्माई माऊली तुकाराम। कसं वाटतं वारीबद्दल? आनंद 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 आहे। मित्रांनो या वारीच्या वाटेत खूप असे वारकरी भेटतात की जे पायी निघालेले आहेत। अशाच एक माऊली आपल्याला आहेत आपल्या सोबत। माऊली आपलं नाव काय? डॉक्टर अर्चना शिंगवी। तर कसं वाटतं वारीबद्दल? माझी ही पहिलीच वारी आहे, पण गेले 10 वर्ष पुण्यात मी मेडिकल कॅम्प असतो वारीसाठी, तो आम्ही शिवशक्ती मंडळाच्या तिथे घेत असतो गावात। तर त्यावेळेस खूप लोक पाय दुखतात हे करतात, तर त्यांना औषध उपचार मालिश हे आम्ही करून देतो। आज जेव्हा त्यांच्याबरोबर चालते
तेव्हा त्यांचा त्रासाचा मला समजतंय आणि पुढच्या वर्षी मी जास्त अजून प्रेमाने अजून भक्तिभावाने मी त्यांची सेवा करू शकेल आणि त्यासाठी या वारीचा मला उपयोग झालेला आहे. धन्यवाद. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा राधा